नमस्कार मंडळी. नातीगोती जपलेली कधीही चांगलीच हो, पण संसारात एक नियम पक्का ध्यानात ठेवायचा. आपलं गुपित आपल्या पोटात तरच राहणार समाधानात. कधी कधी आपण अतिउत्साहात किंवा रक्ताचं नातं म्हणून आपल्या सगळ्याच गोष्टी नातेवाईकांच्या समोर ओकून मोकळे होतो, पण नंतर त्याच गोष्टीवरून गावात किंवा नात्यात आपली चावडी व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 गोष्टी बघणार आहोत ज्या नातेवाईकांना चुकूनही सांगायच्या नसतात. व्हिडिओ खूप कडक आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, तुमची खरी कमाई आणि गब्बरपणा. मंडळी, आपण किती कमवतो हे नातेवाईकांना कधीच खरं सांगायचं नसतं. यामागचं एक साधं मानसशास्त्र आहे. समजा तुम्ही तुमची कमाई कमी सांगितली तर लोक तुम्हाला हलक्यात घेतात. याच्याकडे काय आहे म्हणा, हा तर ढब्बू पैशाचा आहे असं म्हणून नात्यात तुमची किंमत कमी करतात आणि मान देत नाहीत. याच्या उलट जर तुम्ही कौतुकाने किंवा रुबाबाने आपली कमाई जास्त सांगितली तर लोकांच्या पोटात लगेच कळा यायला लागतात. एक तर पाठीमागे जळफळाट सुरू होतो, नाहीतर पुढच्याच महिन्यात अरे बाबा अडचण आहे, तेवढे 50,000 हात उसळे दे की म्हणून दारात येऊन उभे राहतात. मग नाकारलं तर नातेवाईक नाराज आणि दिले तर आपले पैसे परत मिळण्याची गॅरंटी नाही. म्हणून शहाणा माणूस काय करतो, कमाई कधीच अचूक सांगत नाही, मध्यम सांगून मोकळं व्हायचं, जेणेकरून इब्रतही टिकते आणि खिसाही सुरक्षित राहतो. नंबर 2, घरातील भांडणं आणि कटकटी. संसारात भांड्याला भांड लागणारच. नवरा बायको मध्ये रुसवा फुगवा होणं, सासू सुनेची खटपट किंवा भावाभावांमध्ये काहीतरी वाकडं होणं हे प्रत्येक घरात घडत असतं. पण हे घरचं वादळ घराच्या 4 भिंतींच्या आत मिटलेलं कधीही चांगलं आणि सामान्यच आहे. अडचण अशी होते की घरात जर कटकट झाली की आपण रागाच्या किंवा मोहाच्या भरात रक्ताचं नातं म्हणून नातेवाईकांजवळ मन मोकळं करतो. पण मंडळी, आजच्या काळात समोर गोड बोलून ऐकणारे सगळेच आपले नसतात. लोक तुमच्या समोर अरे लय वाईट झालं असं म्हणून सहानुभूती दाखवतील, पण मागे फिरले की त्याच गोष्टीची चवीने जत्रा भरवतील. घराचं गुपित वेशीवर टांगलं की लोकांच्या हातात आयतं कोलीत मिळतं आणि ते तुमच्याच घरातल्या माणसांबद्दल गैरसमज पसरवून मज्जा बघतात. आपल्या माणसांशी झालेले वाद रात्री झोपताना मिटवून घ्यावेत, पण 4 चौघात घराची अब्रू वेशीवर टांगू नये. घरातील शांतता आणि आदर टिकवायचा असेल तर घरातले वाद घरातच संपवावे, तरच ना त्याची इब्रत कायम राहते. नंबर 3, तुमची नस म्हणजेच कमजोरी. प्रत्येक माणसाचा कुठे ना कुठे हात कच्चा असतोच. कोणाला पैशाची अडचण असते, कोणाला लोकांसमोर बोलायची भीती वाटते, तर कोणाचा एखादा धंदा चालत नाही. पण आपली ही नस म्हणजेच आपली कमजोरी नातेवाईकांसमोर कधीच उघडी करायची नसते. आपल्याला वाटतं की नात्यातली माणसं आहेत, सांगितल्याने मन हलकं होईल किंवा ते मदत करतील, पण जग लय हुशार आहे. आज जे गोड बोलून तुमची अडचण ऐकून घेतात तेच लोक उद्या काहीतरी खटका उडाला की नेमके तुमच्या याच कमजोर नसेवर बोट ठेवतात. 4 चौकात तुमचा पाणउतारा करायला किंवा तुम्हाला कोंडीत पकडायला ते हीच माहिती हत्यार म्हणून वापरतात. हा तर आधीच भित्रा आहे किंवा याच्याने काय होणार असं म्हणून तुमची किंमत शून्य करून टाकतात. म्हणून आपल्या मनातील भीती आणि आपली गोची नेहमी स्वतःच्या पोटात दाबून ठेवावी. जगासमोर नेहमी ताठखान्याने उभं राहावं, जेणेकरून कोणाला आपल्यावर चाल करून यायची हिंमत होणार नाही. नंबर 4, तुमचा पुढचा बेत. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, करायची ती गुप्त गोड आणि धुवायचं ते उघडं ताट. म्हणजे आपले पुढचे मोठे बेत नेहमी गुपित असावेत. मी नवीन जमीन घेणार आहे, मोठा धंदा टाकणार आहे किंवा घराबाहेर गाडी आणणार आहे. असल्या गोष्टींचा आधीच डांगोरा पिटला की कामाला खीळ बसते. याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे लोकांची नजर. काही लोकांची नजर एवढी कडक असते की चाललेलं काम ऐनवेळी रेंगाळतं आणि मोडतं. दुसरं म्हणजे तुम्ही बेत सांगितला की नातेवाईक उगाच त्यात खोडे घालायला सुरुवात करतात. अरे तिथे कशाला जमीन घेतोयस, किंवा तो धंदा बुडणारच. असल्या फुकटच्या सल्ल्याने माणसाचं मन विचलित होतं आणि आत्मविश्वास डळमळीस येतो. म्हणून शहाणपणा यातच आहे की आधी काम शांततेत पूर्ण होऊन जाऊन द्यायचं. डायरेक्ट दारात नवीन गाडी आली किंवा धंद्याची पाटी लागली की जगाला आपोआप कळतं. काम बोलले पाहिजे, आपण नाही. नंबर 5, बँक बॅलन्स आणि सोनं नाणं. आपल्या तिजोरीत
किती शिल्लक आहे, आपल्या नावावर किती बँक बॅलन्स आहे, हे गुपित फक्त देवाच्या आणि स्वतःच्याच पदरात असावं. आजकाल माणसाचा स्वभाव असा झालाय की माणसाकडे पैसा नसला की जग हसतं आणि जास्त पैसा असला की जग जळतं. आपण जर आपल्या गडगंज श्रीमंतीचा किंवा पैशाचा जास्त उदो केला, गावभर बडेजाव मिरवला, तर लोकांच्या डोळ्यात ती गोष्ट खुपायला लागते. मग नात्यातच असूया आणि जळफळाट निर्माण होतो. म्हणूनच मोठा सुजान सल्ला दिलाय, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका. म्हणजे पैसा आला म्हणून कधी हवेत उडू नका, गर्व करू नका आणि आपली संस्कृती, आपले चांगले नियम कधी सोडू नका. नातेवाईकांमध्ये नेहमी एक ठराविक आणि सन्मानजनक अंतर ठेवावं. माणसाने नात्यात जास्त लुडबुड केली की किंमत कमी होते, पण तेच जर अंतर राखलं तर नात्यात गोडवा आणि आदर आणि शांतता कायम टिकून राहते. नंबर 6, लेकरांचे अवगुण किंवा अतिकौतुक. लेकरू हे प्रत्येक मायबापाच्या काळजाचा तुकडा असतं, पण नात्यागोत्यात वावरताना मुलांच्या अभ्यासाबद्दल किंवा गुणांबद्दल जास्त वाचाळपणा करायचा नसतो. समजा तुमचं मूल अभ्यासात थोडं कच्चं असेल किंवा त्याला कमी गुण मिळाले, तर ते कधीच गावभर सांगत फिरू नका. आजकालची लोक सहानुभूती दाखवल्यासारखं करतील, पण मागे फिरले की त्याचं पोरगं ढ आहे म्हणून पोराला आणि तुम्हाला टोमणे मारून हिणवायला मागे पुढे बघणार नाहीत. यामुळे लेकराचा आत्मविश्वास तुटतो. याच्या उलट जर मुलगा परीक्षेत पहिला आला किंवा त्याने मोठं यश मिळवलं, तरी नातेवाईकांसमोर जास्त फुशारकी किंवा बडेजाव मारू नका. कौतुक करायला सगळ्यांची मनं साफ नसतात हो. जास्त उदो केला की लोकांची वाईट नजर आपल्या लेकराला लागायला वेळ लागत नाही. मग पोराचं चांगलं चाललेलं गणितही बिघडून जातं. म्हणून मुलांचं कौतुक आणि त्याचे दोष घरातच ठेवावे. त्याला घरातच समज द्यावी आणि घरातच शाबासकी द्यावी. वेशीवर त्याचा डोंगारा पिटू नये. नंबर 7, दुसऱ्याची गुपित म्हणजेच तिसऱ्या माणसाची गोष्ट. गावात किंवा नात्यात वावरताना आपली इब्रत सगळ्यात महत्वाची असते. कधी कधी एखादा मित्र, शेजारी किंवा ओळखीचा माणूस मोठ्या विश्वासाने आपल्यापाशी येतो आणि त्याच्या घरातील किंवा मनातील गुप्त गोष्ट सांगून मन मोकळं करतो. त्याला वाटतं की हा माणूस आपला विश्वास सांभाळेल. पण आपण काय करतो, नातेवाईकांजवळ गप्पा मारताना ओघाओघात तुला माहितीये का त्याचं असं असं झालंय म्हणून ती गुप्त गोष्ट सांगून टाकतो. मंडळी, ही सगळ्यात मोठी चूक आहे. नातेवाईकात एखादी गोष्ट गेली की ती वाऱ्यासारखी पसरते. मग गावात तुम्हाला नारद मुनी म्हणजेच काड्या करणारा म्हणायला वेळ लागत नाही. ज्याने विश्वास ठेवला त्याचा विश्वास तुटतो आणि वर्षानुवर्षाचे तुमचे संबंध एका सेकंदात मातीत मिळतात. विश्वासघातकी माणसाला समाजात कधीच मान मिळत नाही. म्हणून दुसऱ्याचे गुपित हे आपल्यासाठी देवाघरचा ठेवा असावं. तो पोटातच पचवावा, वेशीवर टांगू नये. नंबर 8, तुमच्या आरोग्याची मोठी कुरकुर. आजारपण माणसाच्या आयुष्यात येतातच, यात काही लपवण्यासारखं नाही. पण आपली दुखणी खुपणी नात्यातल्या प्रत्येक माणसासमोर गाऱ्हाणं म्हणून मांडणं हे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. जेव्हा आपण मला मोठा आजार झालाय, माझं आता कसं होणार असं म्हणून सतत रडगाणं गातो, तेव्हा समोरची माणसं वरवर अरेरेरे करतात, हळहळतात. पण पाठ फिरली की त्याची चर्चा सुरू होते. हा तर आता संपला, याच्या नशिबात आता काय सुख उरलंय. ही सहानुभूती नसून एक प्रकारची दया असते, जी आपल्या आत्मसन्मानाला मारून टाकते. लोक तुम्हाला दयेचं पात्र म्हणून बघू लागतात, कर्तृत्ववान म्हणून नाही. आजाराबद्दल बोलायचं तर ते फक्त डॉक्टरांकडे किंवा कुटुंबातल्या अतिशय जवळच्या माणसाकडे सांगावं. उगाच नातेवाईकांकडून सहानुभूती मिळवण्यापेक्षा आपल्यातली उमेद जिवंत आहे. माणसं खचलेल्या माणसाला मदत करत नाहीत, तर जिद्दी माणसाच्या पाठीशी उभी राहतात. लक्षात ठेवा, आपण स्वतःला आजारी म्हणून हिणवलं की जग आपल्याला कमकुवत मानू लागतं. तर मंडळी, शेवटी जाता जाता एकच सांगेल, नातीगोती ही गोड खाण्यासारखी असतात. ती चवीचवीने खाल्लेली बरी. पण जर अति खाल्ली तर जशी शुगर वाढते, तसं नात्यात गरजेपेक्षा जास्त उघडं पडलं की भांडणं आणि कटकटी वाढतात. म्हणून गोड बोला, सुखदुःखात एकमेकांच्या पाठी खंबीर उभे राहा, पण आपल्या आयुष्याची, तिजोरीची आणि मनाची चावी मात्र स्वतःच्या खिशात ठेवा. तुम्हाला या 8 गोष्टींपैकी कोणती गोष्ट सगळ्यात जास्त पटली हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा.
धन्यवाद.